नमस्कार क्रिकेट रसिक हो. मी डॉक्टर राजेंद्र भस्मे आणि आपण पाहतात डॉक्टर राजेंद्र भस्मे टॉक्स. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील वन डे मालिका सुरू आहे. त्यातील पहिल्या सामन्यामध्ये भारताने निसटता कसाबसा विजय मिळवला, तर दुसऱ्या सामन्यात मात्र दक्षिण आफ्रिकेने 4 विकेटने हरवून ही मालिका बरोबरीत केली आहे. पहिल्या दोन्ही सामन्यामध्ये विराटने शतकं झळकवली आहे. त्याचं 52वं आणि 53वं शतक झालेलं आहे. तर उद्या विशाखापट्टणमच्या सामन्यामध्ये विराट कोहली शतक झळकवणार का आणि शतकांची हॅट्रिक करणार का, यावरच सर्व क्रिकेट रसिकांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. यापूर्वी विराटनं वेस्ट इंडिजच्या विरुद्धच्या मालिकेमध्ये 2018 साली 3 सलग षटके झळकावली होती. एका मालिकेत 3 षटके झळकवणारा विराट कोहली हा भारताचा पहिला वनडेवीर होता. 21 ऑक्टोबर 2018 रोजी गुवाहाटी येथील सामन्यात विराटनं 140 धावा फटकावल्या होत्या. तो सामना भारतीय संघानं जिंकला होता. दुसऱ्या विशाखापट्टणम येथे झालेला सामना टाय झाला होता. त्या सामन्यामध्ये विराटनं नाबाद 157 धावा केल्या होत्या. तर 27 ऑक्टोबर रोजी पुणे येथे झालेल्या वन डे सामन्यामध्ये विराटनं 105 धावा जमवल्या आणि शतक पूर्ण केलं. पण या सामन्यात मात्र भारतीय संघाला पराभूत व्हावं लागलं. खरं तर आता ह्या 3 सामन्यामध्ये एक टाय झालेला होता. तर आता आपल्याकडे ह्या मालिकेमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिला सामना भारताने जिंकला आहे, दुसरा सामना दक्षिण आफ्रिकेने जिंकला आहे. तर आता तिसऱ्या सामन्यामध्ये उद्या भारतीय संघ काय कामगिरी करतोय आणि मालिकेत विजय मिळवतोय का, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. नमस्कार, धन्यवाद.